नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नितीन सर ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण गॉसचा जो थेरम होता त्यावरती पार्ट फर्स्ट बनवला होता आणि हा असेल गॉस थेरमचा पार्ट सेकंड. यामध्ये आपण काही न्यूमरिकल सॉल्व करू आणि तरी पण जर तुम्हाला गॉस थेरममध्ये काही प्रॉब्लेम असे आहेत की जे जमत नाही आहेत असं जर असेल तर हे न्यूमरिकल झाल्यानंतर लगेच याच व्हिडिओमध्ये एक रिव्ह्यू चालू होईल. त्या रिव्ह्यूमध्ये गॉस थेरम कसा कसा अप्लाय केला जातो ते एकदम व्यवस्थित आणि शॉर्टकट मेथडने तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळी आयडिया येईल. बरोबर. आणि ज्यांचे गॉस थेरमचे न्यूमेरिकल इझिली सॉल्व्ह होत आहे त्यांनी व्हिडिओ स्किप करा आणि गॉस थेरमचा रिव्ह्यू या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला बघायला भेटेल, तो डायरेक्ट बघा. ठीक आहे, मग आपण सुरुवात करूयात क्वेश्चन नंबर 21 ने. क्वेश्चन नंबर 21 काय आहे? 4 इंटू 10⁻10 इलेक्ट्रॉन म्हणजे काय सांगितलेलं आहे आपल्याला? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन स्मॉल एन. तो किती सांगितला आहे? 4 इंटू 10⁻10. स्मॉल एन ची व्हॅल्यू किती सांगितली? 4 इंटू 10⁻10 आर रिमूव्ड फ्रॉम अ न्यूट्रल मेटल स्पियर ऑफ डायमीटर 20 सेंटीमीटर. मेटल स्पियर आहे आणि त्याचा डायमीटर कॅपिटल डी किती सांगितलेला आहे? तो 20 सेंटीमीटर. त्यानंतर नेक्स्ट काय म्हटलेत बघा, प्लेस्ड इन एअर. कुठे ठेवलाय तो? स्पियर एअर मध्ये ठेवलाय, एअर या मीडियम मध्ये. द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इन न्यूटन पर कुलम. इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला काढायला लावली ई. ई ची मॅग्निट्यूड तुम्हाला फाइंड आउट करायला लावली ॲट अ डिस्टन्स ऑफ 20 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर इंच. डिस्टन्स जे स्मॉल आर ते किती सांगितलंय? 20 सेंटीमीटर म्हणजेच 20 इंटू 10⁻² मीटर. बरोबर. मग फाइंड आउट काय करायचे तुम्हाला? फाइंड आउट करायची ई ची व्हॅल्यू. मग ईचा फॉर्म्युला आपल्याकडे, ईचा फॉर्म्युला काय? ई इज इक्वल टू 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. बरोबर. मग हा जो क्यू आहे, हा कसा काढला जाईल? तर आपल्याला इथे दिलेलं आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. हे जे नंबर आहेत हे कोणाचे? इलेक्ट्रॉनचे नंबर आहे. बरोबर. मग इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनकडे चार्ज किती असतो? क्यू. मग टोटल चार्ज किती होईल? एन क्यू. लक्षात आलं एन काय घेतलाय? एका इलेक्ट्रॉनकडे चार्ज क्यू असतो, मग टोटल चार्ज किती होईल? एन क्यू. व्हॅल्यू पुट करू. 1/4πε0. याची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? कॉन्स्टंट व्हॅल्यू 9 इंटू 10⁻9 इंटू एन क्यू. एन ची व्हॅल्यू किती आहे? 4 इंटू 10⁻10. एन ची व्हॅल्यू किती? 4 इंटू 10⁻10 इंटू क्यू. चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन तो किती असतो? 1.6 इंटू 10⁻19 अपॉन. चार्ज किती असतो? 1.6 इंटू 10⁻19 अपॉन आर स्क्वेअर. डिस्टन्स किती? 20 इंटू 10⁻². त्याचा काय करायला सांगितलंय आपल्याला? स्क्वेअर. बरोबर. मग आता हे जे आर आहे याचा काय इथे? स्क्वेअर आहे. मग काय येईल? 20 इंटू 10⁻² इंटू, डबल लिहितो मी स्क्वेअर आहे म्हणून, 20 इंटू 10⁻². बरोबर. त्यानंतर बघा काय काय कॅन्सल होत आहे. समजा हा 0 आणि 1 पॉईंट कॅन्सल होईल, हा 0 आणि 1 पॉईंट कॅन्सल होईल. इथला -1, इथला -1 वरती जाऊन किती होईल? +2. बरोबर. इकडे हे बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4. त्यानंतर 2 1 जा 2, 2 8 जा 16. पण इथं 1 पॉईंट होतं म्हणून इथं काय येईल? 0.8. शिल्लक काय राहिलंय बघा, इथे राहिले शिल्लक 9, इथे राहिलेत 8. बरोबर. सुरुवातीला शिल्लक किती राहिलेत? 9 आणि इथे राहिलेत 8 आणि इथे किती आहे? 2. मग काय येईल? 9 इंटू 2 इंटू 0.8 इंटू 10⁻². हे +9, हे +10, हे -19, हे आणि इथला एक -1 आणि इथला एक -1 वरती काय होतील? +2. हे बघा 9 + 10 19 आणि -19 कॅन्सल. बरोबर. 9 + 10 19 आणि -19 कॅन्सल. वरती शिल्लक राहिले +2.
बरोबर. 9 2 जा 18 आणि 18 8 जा किती 144. 18 8 जा 144 आणि इथे एक पॉईंट आहे म्हणून इथे एक पॉईंट 14.4 इंटू 10 रेस टू किती शिल्लक राहते +2. मग 14.4 इंटू 10 रेस टू +2 म्हणजे काय 1440 बरोबर 1440 हे तुमचं असेल फायनल आन्सर 1440 आणि ते असेल तुमचं ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 21 ऑप्शन नंबर डी. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 22. त्यामध्ये काय सांगितलंय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन टू बी पुट ऑन अ स्पेरिकल कंडक्टर ऑफ रेडियस 0.1 मीटर. स्मॉल आर इज इक्वल टू किती 0.1 मीटर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिकल फील्ड ऑफ 0.036 न्यूटन पर कुलम. 0.1 मीटरला मी असं लिहितो 10⁻⁻1 मीटर आणि इलेक्ट्रिक फील्ड ही किती सांगितलेली 0.036 न्यूटन पर कुलम. त्याला तुम्ही असं लिहू शकतो 36 इंटू 10⁻⁻³ न्यूटन पर कुलम. त्यानंतर नेक्स्ट काय म्हणले जस्ट अबोव्ह इट्स सरफेस. इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती कुठे आहे स्पियरच्या सरफेसवरती ई काढलेला आहे बरोबर. मग जी स्पियरची रेडियस आहे तेच काय असेल इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म्युल्यामधलं काय असेल डिस्टन्स असेल. मग इलेक्ट्रिक फील्ड ईचा फॉर्म्युला काय 1/4πε0. इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हटलं एन म्हटलंय मग चार्ज किती लिहिला जाईल एन इंटू ई. क्यूची जागा कोण घेतं इथे स्पियरच्या केसमध्ये स्पियरवरती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सांगितलेले आहे मग काय येईल एन इंटू चार्ज ऑन दी इलेक्ट्रॉन एवढा काय असेल आपल्याकडे क्यू असेल अपॉन r² इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट काय करायचंय आपल्याला फाइंड आउट करायचंय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. मग स्मॉल एन काढायचा मग हा फॉर्म्युला स्मॉल एन ला सब्जेक्ट बनवून लिहू हा r² इकडे जाईल ER² अपॉन 1/4πε0 इकडे जाऊन काय होतील 4πε0 आणि इकडे बॉटमला काय येईल ई स्मॉल ई. आपल्याकडे 4πε0 ची व्हॅल्यू नाही आपल्याकडे कुणाची आहे 1/4πε0 ती किती आहे 9 इंटू 10⁻⁹ ती व्हॅल्यू इथे उलटी करून लिहू बरोबर. मग इथे खाली काय येईल 9 इंटू 10⁻⁹ ई ची व्हॅल्यू किती आहे 36 इंटू 10⁻³ इंटू 36 इंटू 10⁻³ इंटू r² 10⁻⁻1 10⁻⁻1 त्याचा स्क्वेअर किती होईल 10⁻⁻². इंटू ई ची व्हॅल्यू किती चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻⁻90 1.6 इंटू 10⁻⁻90 इज इक्वल टू बघा कशाने कशाला डिवाइड होतं 9 1 जा 9 9 4 जा 36 त्यानंतर 4 1 जा 4 आणि 1.6 ला जर केलं तर ते किती 0.4 4 4 जा 16. आता पॉवर बघा -3 -2 मग काय होईल वरती -5 अपॉन 9 आणि -19 10⁻⁻ किती शिल्लक राहील -10 इंटू 1/0.4 बरोबर. 1/0.4 याची व्हॅल्यू किती भेटेल तुम्हाला किंवा तुम्ही असं पण काढू शकता त्याला असं लिहू शकता 10/4 इंटू 10⁻⁻ वरती -5 खालचे -10 वरती जर गेले तर +10 इकडे किती शिल्लक राहील +5 10/4 लाच आपण कसं लिहू शकतो 2.5 मग आन्सर येईल आपलं 2.5 इंटू 10⁻5 बरोबर. मग बघू कुठला ऑप्शन आहे 2.5 इंटू 10⁻5 क्वेश्चन नंबर 22 त्याचा ऑप्शन नंबर काय येईल सी. क्वेश्चन नंबर 22 ऑप्शन नंबर सी 2.5 इंटू 10⁻22 नंबरचा क्वेश्चन बरोबर 2.5 इंटू 10⁻5.
यानंतर जे बाकीचे क्वेश्चन राहिलेले आहेत गॉस थेरमच्या रिलेटेड ते तुम्ही स्वतः सॉल्व करा आणि त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर व्हॉट्सॲपवरती तुम्ही मेसेज करा किंवा खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करा, मी ते प्रॉब्लेम सॉल्व करून देईल. तर जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की आपण यामध्ये गॉस थेरमचा रिव्ह्यू बघणार आहोत. बरोबर, गॉस थेरम कसा ॲप्लाय केला जातो किंवा ॲक्च्युली गॉस थेरम जो आहे तो यूज कसा केला जातो. एकदम सिंपल मेथड आहे त्याची. गॉस थेरम आपल्याला काय सांगतो, द नेट इलेक्ट्रिक फ्लक्स, द नेट इलेक्ट्रिक फ्लक्स, the net electric flux through a closed surface, through a closed surface. गॉस थेरम मध्ये जे सगळे क्लोज सरफेस आहेत ते कसे पाहिजेत आपल्याला 3D. थ्रू अ क्लोज सरफेस इज 1/ε0 टाइम्स is 1/ε0 times charge enclosed by that surface. बेसिकली हा लॉ काय सांगतो की कोणताही 3D तुम्ही क्लोज सरफेस जर घेतला तर त्याच्या अराउंड नेट इलेक्ट्रिक फ्लक्स असते 1/ε0 टाइम्स चार्ज एनक्लोज बाय दॅट सरफेस. म्हणजे त्यामध्ये जो चार्ज आहे त्याच्या काय असते ती 1/ε0 टाइम्स काय इलेक्ट्रिक फ्लक्स. मग जो फाय आहे तुमचा तो किती असतो 1/ε0 टाइम्स ऑफ चार्ज, 1/ε0 इंटू चार्ज. बरोबर. आणि क्यू काय असतो, क्यू नेट इनसाइड त्या क्लोज 3D सरफेसच्या आतमध्ये जो चार्ज असेल त्याला जर 1/ε0 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय भेटेल, फ्लक्स भेटेल त्या क्लोज्ड सरफेस. बरोबर. मग अशी जर एंटायर सिस्टीम घेतली आपण, समजा अशी एक सिस्टीम घेतली एखादी, याकडे चार्ज क्यू आहे, Q1 आहे, याकडे चार्ज Q2 आहे. बरोबर. आणि दोन्हीही पॉझिटिव्ह चार्जेस. तर याचा अराउंड जे फ्लक्स असेल फाय ते कसं असेल 1/ε0 टाइम्स क्यू नेट इनसाइड. मग नेट चार्ज काय असेल Q1, सेम साइन आहे, मग ते काय होतील ऍड Q1 प्लस Q2. बरोबर. तशीच एखादी जर जॉमेट्री आली अशी, रफ सरफेस ड्रॉ करतोय, तिथे सिलेंडर स्पियर वगैरे त्याचे काय असतात ऍप्लिकेशन्स असतात. बरोबर. अशी जर जॉमेट्री आली, इथे एक चार्ज आहे -Q आणि इथे एक चार्ज आहे +Q आणि इथे एक चार्ज आहे -Q. मग जो फाय काढला जातो तो कसा असेल 1/ε0 टाइम्स ऑफ नेट चार्ज. नेट चार्ज बघा, इथे -Q आहे +Q आहे, -Q +Q कॅन्सल होतील, मग शिल्लक कोण राहील -Q. मग नेट चार्ज काय असेल -Q. मग 1/ε0 टाइम्स ऑफ -Q. मग याला कसं लिहू शकतो -Q/ε0. बरोबर. याला कसं लेट करू शकतो किंवा कसं लिहू शकतो आपण -Q/ε0. समजताय. याला आपण असं पण लिहू शकतो, सायक्लिक इंटिग्रल ऑफ E बार डॉट ds बार. फ्लक्सची ऑलरेडी आपण डेफिनेशन पाहिलेली होती, त्यामध्ये आपण याला असं पण लिहू शकतो, सायक्लिक इंटिग्रल ऑफ E बार डॉट ds बार. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता याचे ऍप्लिकेशन्स. सगळ्यात पहिले सिलेंडर. सपोज एखाद्या सिलेंडरची डायग्राम तुम्हाला दिली, आणि इथे एक चार्ज ठेवला Q आणि तुम्हाला काढायला लावलं की फ्लक्स किती असेल या सिलेंडरच्या अराउंड, तर तुम्ही सांगणार फाय एनक्लोज इज इक्वल टू 1/ε0 टाइम्स ऑफ चार्ज Q. समजतंय. त्याला मी असं लिहितो फाय क्लोज्ड
फाय क्लोज्ड इज इक्वल टू 1/ε0 टाइम्स ऑफ चार्ज क्यू. जर त्यांनी असं केलं की हा जो चार्ज आहे हा इथे न देता त्यांनी दुसरी जॉमेट्री तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवली, बरोबर, आणि तो जो चार्ज आहे एक सेपरेट सेक्शनमध्ये, बरोबर, आणि तो जो चार्ज आहे इकडे ड्रॉ करतो मी, तो जर तुम्हाला इथे दाखवला, बरोबर, तो जो तुमचा चार्ज आहे तो जर तुम्हाला इथे दाखवला, इथे चार्ज बाहेर नाही, असं जर असेल तर तुम्ही फ्लक्स कसं काढणार? कारण आपल्याला तो तर म्हणतो चार्ज एनक्लोज. थेरम जो सांगतोय आपल्याला तो काय सांगतोय? चार्ज एनक्लोज. पण आता चार्ज एनक्लोज नाहीये, चार्ज सरफेस वरती. तर तुम्हाला सगळ्यात पहिली स्टेप अप्लाय करावं लागते, इथे एक गॉसियन सरफेस कन्सिडर करावं लागतं. मग सिलेंडरलाच अटॅच तुम्ही एक सरफेस कन्सिडर करायचा, वरती एक सिलेंडर आहे असं इमॅजिन करायचं, बरोबर, आणि हे टोटल दोघं मिळून एक सिलेंडर आहे. मग टोटल सिलेंडरचा किती असेल? टोटल सिलेंडरचा जर फाय काढला तर तो काय असेल? 1/ε0 टाइम्स ऑफ चार्ज, बरोबर. पण आता हा अर्धाच सिलेंडर आपला आहे, वरचा अर्धा सिलेंडर आपला आहे का? नाहीये. मग हा जो फाय तो निम्मा होईल, 1/2ε0 टाइम्स ऑफ क्यू. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. परत बघा, चार्ज जर सरफेस वरती राहिला तर मग काय होईल की यातून जे फ्लक्स निघतंय ते इकडे पण जाईल आणि इकडे पण जाईल. मग एका चार्ज मधून किती फ्लक्स निघतं? 1/ε0 टाइम्स ऑफ क्यू. त्यातला अर्धच आपल्या सिलेंडर मध्ये जाईल, अर्ध जे ते इमॅजिनरी मध्ये जाईल, ते घ्यायचं का? नाही. मग फाय किती येईल? 1/2, हाफ, अर्धा. कोणाच्या? 1/ε0 टाइम्स ऑफ क्यूच्या काय येईल? तो हाफ येईल. क्यू इज इक्वल टू, सॉरी, फाय इज इक्वल टू 1/2ε0 टाइम्स ऑफ क्यू. सेकंड ऍप्लिकेशन, हेमिस्फियर. जर तुमच्या डायग्राम मध्ये हेमिस्फियर जर आला, बरोबर, हेमिस्फियर माहिती आहे ना, असं एक बाउल, आणि इथे चार्ज ठेवलेला आहे क्यू, आणि तुम्हाला फाय काढायला लावलाय, फाय फाइंड आउट करायला लावलाय, तर इथे तुम्ही कसं सॉल्व्ह करणार? इथे तुम्ही काय करणार? एक याला पूर्ण स्पियर इमॅजिन करणार, बरोबर, वरच्या साईडने आणि खालच्या साईडने मिळून काय एक स्पियर आहे. मग यातून काय असेल रे? यातून काही फ्लक्स इकडे जात असेल, तसंच काही फ्लक्स वरती जात असेल. मग खाली किती फ्लक्स जात असेल? खाली जेवढं जात असेल तेवढंच कुठे जात असेल? वरती किंवा या साईडला असेल, बरोबर. मग जे नेट फ्लक्स आहे आपल्या दिलेल्या सरफेस, आपला अर्धाच आहे, हेमिस्फियर आहे, मग ते किती असेल? हे जे फाय आहे तुमचं हेमिस्फियरचं, हाफ असेल, 1/2ε0 टाइम्स ऑफ क्यू, 1/2ε0 टाइम्स ऑफ क्यू. जर तुम्हाला पूर्ण स्पियर विचारला असता, फाय फॉर स्पियर, तर स्पियर काय? 3 डायमेन्शनल जॉमेट्री आहे, आणि स्पियरच्या आतमध्ये तो चार्ज आला असता, बरोबर. जर हा एक स्पियर असता तर चार्ज कुठे असता? आतमध्ये, सेंट्रललाच असला पाहिजे असं काही रूल नाही. चार्ज त्याच्या आतमध्ये असला सफिशियंट आहे. मग किती असतं स्पियरसाठी? 1/ε0 टाइम्स ऑफ क्यू, आणि हेमिस्फियरसाठी किती? 1/2ε0 टाइम्स ऑफ क्यू. त्यानंतर एक प्रॉब्लेम तुम्हाला असा आलेला होता, मी मागच्या ज्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्यामध्ये तुम्हाला एक प्रॉब्लेम असा आलेला होता की एका क्यूबच्या रॉड मी सॉल्व्ह केलं, पण ते तुम्हाला क्लिअरच झालं नाही कसं, बरोबर. एका क्यूबच्या अलॉंग फ्लक्स मी काढलं पण ते तुम्हाला क्लिअर झालं नाही. तर बघा, आपण ते परत बघू. असा एक काय होता? क्यूब होता, बरोबर. प्रॉब्लेम नंबर नाही आठवते मला, तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघू शकता कुठला तो प्रॉब्लेम नंबर तुमचा असेल तो, बरोबर. असा एक काय होता? क्यूब होता, आणि क्यूबच्या सेंटरला इथे एक चार्ज होता तुमचा क्यू, स्मॉल क्यू, सॉरी कॅपिटल क्यू. चार्ज कुठे होता? चार्ज होता तुमचा कॅपिटल क्यू, बरोबर. आणि इकडे एक पॉइंट, हे जे डिस्टन्स आहे हे होतं इथपर्यंत a/2,
हे स्पियर जो क्यूब आहे त्याची जी साईड आहे ती होती ए, आणि पुढे परत a/2 डिस्टन्सवरती पॉइंट पी होता, आणि जिथे पॉइंट पी आहे तिथे चार्ज कोणता होता? क्यू. सेम चार्जेस होते दोन्ही पण, इथे पण चार्ज क्यू होता आणि इथे पण काय होता? चार्ज क्यू होता, किंवा दोन्हीकडे सेम चार्ज होते. वाटलंच तर इथे मी लिहितो चार्ज स्मॉल क्यू होता आणि इथे पण चार्ज काय होता? स्मॉल क्यू होता. काही प्रॉब्लेम आपल्याला नाहीये. त्यांनी काय विचारलं होतं की जे 5 सरफेस आहे रिमेनिंग, म्हणजे हे बघा, हा वरचा या साईडचा, हा खालचा, इकडच्या साईडचा आणि एक मागच्या साईडचा, या 5 सरफेस मधून किती फ्लक्स आहे? बरोबर. तर बघा, ड्यू टू क्यू, ड्यू टू कॅपिटल क्यू मधून टोटल फ्लक्स किती असेल? फाय टोटल. तर तो आपल्याला माहितीच आहे, 3 डायमेन्शनल जॉमेट्री क्यू आतमध्ये, मग किती असेल? 1/ε0 टाइम्स ऑफ स्मॉल क्यू. बरोबर. आणि फाय थ्रू इच फेस, प्रत्येक फेस मधून किती फ्लक्स असेल? 1/, क्यूबला किती फेसेस असतात? 6. मग प्रत्येक फेस मधून किती असेल? 1/6 टाइम्स ऑफ ε0. 6 भाग होतील त्याचे क्यू. बरोबर. त्यानंतर पुढे तुम्हाला काय विचारलं होतं? फाय थ्रू फ्लक्स, फाय थ्रू 5 फेसेस, फाय थ्रू 5 फेसेस. मग प्रत्येक फेसचं 1/6 ε0 आहे, मग 5 फेसचं किती असेल? 5/6 ε0 क्यू. समजतंय? प्रत्येकाचं 1/6 आहे, मग 5 फेसचं किती असेल? 5/6 ε0 इंटू क्यू. बरोबर. हे झालं कुणामुळे? ड्यू टू क्यू मुळे, ड्यू टू चार्ज ॲट क्यू मुळे. आता आपण ड्यू टू पी बघू. जे तुमचं फ्लक्स आहे ते ड्यू टू पी बघू. आता हा पी कुठे? पी जो आहे तो या आउटसाइड आहे बॉक्सच्या, पण तो पण इकडे फ्लक्स पास करत असेल. तो कोणत्या फेसमधून फ्लक्स पास करत असेल? या एकाच फेसमधून, कारण तो त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे. बरोबर. आता तुमचा डाऊट असा होता की पी मुळे फ्लक्स या फेसमध्ये जात आहे, आणि मग आपण ते पीचं का विचार करतोय? तर मित्रांनो, असं आहे की पी मुळे या फेसमध्ये फ्लक्स जात आहे. मला वाटतं याचं नाव ABCD होतं. बरोबर. पी मुळे ABCD मध्ये जे फ्लक्स जाईल ते बाहेर कुठून पडणार आहे? या क्यूबच्या राहिलेल्या फेसेस मधूनच पडणार आहे. त्यामुळे आपल्याला पीचं पण काय करावं लागेल? कन्सिडर. मग आता पीचं कसं कन्सिडर करणार? तर हे a/2 डिस्टन्स आहे, मग इकडे पण तुम्ही असा एक क्यूब बनवू शकता. मी पूर्ण क्यूब नाही बनवत आहे. बरोबर. इकडे बाहेरच्या साईडला पण तुम्ही एक क्यूब बनवू शकता, आणि हा क्यूब कुणामुळे बनलेला असेल? हा क्यूब बनलेला असेल ड्यू टू चार्ज ॲट क्यू, सॉरी, पी मुळे. चार्ज पी इथे असल्यामुळे हा एक क्यूब बनलेला असेल, एका क्यूब शेजारी दुसरा क्यूब. बरोबर. मग पी मुळे टोटल किती निघेल? फाय टोटल. ते असेल 1/ε0 टाइम्स ऑफ क्यू. पी मुळे फाय टोटल किती निघेल? 1/ε0 टाइम्स ऑफ क्यू. पण फाय थ्रू इच फेस किती निघेल? ते असेल 1/, परत इथे पण एक क्यूब झालाय ना इकडच्या साईडला, मग ते किती असेल? 1/6 ε0 टाइम्स ऑफ क्यू. किती असेल? 1/6 ε0 टाइम्स ऑफ क्यू इच फेस. समजतंय? मग आपलं जे नेट फ्लक्स आहे, हे बघा, जेव्हा मी पीचा विचार केला तेव्हा मी सगळे फेसेस नाही घेतले. जेव्हा मी पीचा विचार केला तेव्हा मी एकच फेस घेतला. कोणता? ABCD. हा जो इथे पी आहे, हा ABCD मध्ये यातून फ्लक्स पास होतील, पण जे फ्लक्स AB वॉलमधून जाईल ते राहिलेल्या क्यूबमधून बाहेर पडेल इकडे. समजतंय? म्हणजे AB मधून जाईल याचा अर्थ ते कन्सिडर करायचं नाही, असं होतो का? नाही. AB मधून जाणाऱ्या सगळ्या फ्लक्सच्या लाईन राहिलेल्या क्यूब मधून काय होतील? बाहेर पडतील. बरोबर. या डायग्राम मध्ये तुमचं थोडंसं कन्फ्युजन होत असेल. बरोबर. जर तसा प्रॉब्लेम येत असेल तर बघा, मी परत एकदा ही डायग्राम ड्रॉ करतोय. ही डायग्राम कशी बघा, इथे हा एक क्यूब होता,
असा हा एक क्यूब होता आणि क्यूबची जी प्रत्येक साईड आहे ती किती होती ए, थोडासा ब्रॉड दाखवला आहे मी बरोबर. आणि इथे जो क्यू पॉईंट आहे तिथे कोणता चार्ज सिच्युएटेड होता स्मॉल क्यूब आणि तो किती डिस्टन्सवरती होता इथून इथपर्यंत a/2 आणि इथून पुढं परत a/2 डिस्टन्सवरतीच कोण होतं पी पॉईंट होता बरोबर. आपण क्यूमुळे प्रत्येक फेसला फ्लक्स काढलं आणि ते आपलं किती भरलं टोटल. क्यूमुळे 6 फेसला निघलं असतं पण आपल्याला 5च फेसला काढायला लावलं बरोबर. मग 5 फेसचं काढलं होतं क्यूचं जे 5 फेसेस आहे ते किती होतं 5/6 एप्सिलॉन नॉट बरोबर. आणि आता आपल्याला पी मुळे होणारा फ्लक्स, आता तुमचा असाच प्रश्न होता की पी मुळे होणाऱ्या फ्लक्सचा आपल्याला काय घेणं देणं आहे. तर मित्रांनो असं आहे की पी मधून जे फ्लक्स निघलंय ते एबीसीडी वॉलमधून, या वॉलमधून ते इकडच्या क्यूबमध्ये एंटर होईल आणि राहिलेल्या 5 फेसेसमधून निघेल. मग त्या 5 फेसमध्ये फ्लक्स फक्त पी क्यू मुळेच असेल का नाही, ते कोणामुळे असेल पी मुळे असेल आणि क्यू मुळे असेल. पीच्या तिथे जो स्मॉल चार्ज क्यू त्याच्यामुळे असेल. मग आता हे पीचं कसं सॉल्व्ह करायचं, तर पीचं सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक क्यूब पीचं सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक क्यूब ड्रॉ करावं लागेल. परत इमॅजिनरी डॉटेडने दाखवावा लागतो तो, मी तो डायरेक्ट दाखवलाय बरोबर. मी इमॅजिन करू शकता. असा एक क्यूब पीच्या अराउंड पण बनवलाय. मग पी मुळे किती फेसेस मधून फ्लक्स निघेल 6. मग पी मुळे एका फेस मधून निघणारा फ्लक्स किती असेल 1/6 एप्सिलॉन नॉट बरोबर. पी मुळे एकाच फेस मधून निघणारा फ्लक्स किती असेल 1/6 आणि ते कोणतं ए बी. मग हे बघा जे ए बी मध्ये जात आहे ते इकडून या क्यूब मधून असं बाहेर पडेल, इकडनं गेलं तर असं या साईडने बाहेर पडेल, इकडनं गेलं तर या साईडने बाहेर पडेल. याचाच अर्थ पी मुळे होणारा फ्लक्स पण आपल्याला कन्सिडर करायचंय बरोबर. मग ते आपण घेतलंय. वाटलंच तर एकदा डायग्राम पॉज करून व्यवस्थित बघा, इमॅजिन करा बरोबर. मग आता टोटल फ्लक्स फाय टोटल तो कसा काढला जाईल 5/6 एप्सिलॉन नॉट प्लस 1/6 एप्सिलॉन नॉट यांची सम करून, आणि तो आपल्याला फाय टोटल भेटेल. याची आणि याची काय केलेली आहे सम 5/6 एप्सिलॉन नॉट प्लस 1/6 एप्सिलॉन नॉट, तो आपल्याला भेटेल 1/एप्सिलॉन नॉट टाइम्स ऑफ क्यू बरोबर. या दोघांची सम करा तो तुम्हाला किती भेटेल 1/एप्सिलॉन नॉट टाइम्स ऑफ क्यू. मित्रांनो असं तुम्ही वेगवेगळ्या डायग्रामला हे जे आहे गॉसचा जो थेरम आहे तो अप्लाय करून सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर मग आपण इथे या व्हिडिओला स्टॉप करूया. तुम्हाला कुठले इश्यू जर असतील तर तुम्ही व्हॉट्सॲपवरती मेसेज करा किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये काय करा कमेंट करा बरोबर. हां, तर यानंतर आपण जे आहेत ते गॉस थेरमचे जे टॉपिक आहे त्याच्या पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. टिल देन कीप स्टडिंग अँड ऑल द व्हेरी बेस्ट.